नमस्कार सर्वांना. बघा, नाती जिवंतपणे जर समजा सांभाळली किंवा जपली तर खूप छान होतं आहे की नाही. माणूस मेल्यानंतर ते काय कावळ्याला खाऊ घालणं वगैरे किंवा इतर जे काही रीतिरिवाज आहे लोकांना खाऊ घालणं वगैरे ते करण्यापेक्षा जिवंतपणे त्याचा मान सन्मान आणि त्यालाच जर समजा चांगलं खाऊ घातलं तर कदाचित मेल्यानंतर एवढं करायची काही आवश्यकता राहत नाही, मला तरी असं वाटतंय. असो, पण ते रीतिरिवाजाप्रमाणे करणं आवश्यक असते म्हणून करत असतात. पण जो जिवंतपणी त्याला त्याची काळजी घेणं, त्याला चांगलं खाऊ घालणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. मला मला तरी वाटतं असं, आहे की नाही? चांगले फ्रूट्स किंवा चांगलं जेवण, बरोबर आहे. नाहीतर मग थोडासा वाद झाला तर दूर राहणं काय आणि त्याच्यानंतर महिना महिना किंवा वर्ष वर्ष न बोलणं काय, या साऱ्या गोष्टी जर समजा होत असेल तर मग मेल्यानंतर जे काही करत असाल तर त्याला काही अर्थ नाही आहे. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच तुमचं मत खाली कमेंट्समध्ये सांगाल. बघा, नेतृत्व आणि कर्तृत्व हे कोणाकडूनही उसणं मिळत नाही. आलं लक्षात? तर ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं. लक्षात आलंय का? स्वतः जेव्हा कर्तृत्व आणि नेतृत्व ॲक्च्युली आपण जर समजा चांगलं जर ठेवलं तर नक्कीच ॲक्च्युली कोणी आपल्याला वाईट बोलणार नाही, आहे की नाही? म्हणून आणि कोणाकडे मागायची गरजही नाही, कोणी उसणंही देऊ शकत नाही, आहे ना? कोणाकडे जर समजा चांगलं जर नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि त्याला उसणं मागितलं, दे रे बाबा आता मला काम आहे की नाही? असं होणार आहे का? पहिले जर समजा बॅड बिहेवियर दाखवून, आहे की नाही, दुसऱ्यांवर जो ॲक्च्युली दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केला तर त्याचा परिणाम तर भोगावाच लागणार आहे की नाही. असो, काय करायचं आहे म्हणून हे जे नेतृत्व आणि कर्तृत्व आहे हे कोणाकडून उसणं भेटत नाही. ते स्वतःलाच स्वतःसाठी काय करावं लागते, निर्माण करावं लागते, वागावं लागते तसं. बरोबर. तर तुमचं मत सांगा. दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजत नाही की दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी होतो, आहे की नाही? असतात काही असे लोक जे दुसऱ्याच्या पराभवाची वाट पाहत आहे की नाही? तर त्यांना मला हे सांगायचं आहे की दुसऱ्याचा पराभव बघण्यापेक्षा, कारण कसं एक नंबर दोन नंबरच्या ॲक्च्युली अशा मार्गाने कमवलेला जो पैसा त्यांच्याकडे जो असतो, तर त्यांना असं वाटतं की दुसऱ्यांच्या पोरांच्या जर समजा पराभवांची वाट जर पाहिली तर आपले पोरं नक्कीच जिंकणार असं त्यांना वाटतं, आहे की नाही? म्हणून हे चुकीचं आहेत, आहे ना? रॅबिट आणि टॉर्टाईज यांची जी पैज कदाचित बघितली असेल. म्हणून दुसऱ्यांवर लक्ष ठेवण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांच्या पराभवांवर लक्ष ठेवण्यापेक्षा आपण स्वतःकडे बघितलं तर अधिक चांगलं राहील, आहे की नाही? दुसऱ्याला अडकवून ठेवण्यापेक्षा स्वतःमध्ये काय इम्प्लिमेंट अधिक करता येईल ह्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल. बरोबर आहे. असतात काही जणांना सवय, म्हणून मनात आलं, चला म्हटलं शेअर करावं की दुसऱ्यांच्या पराभवाची वाट बघण्यापेक्षा आपण काय करत आहोत, काय चुकत आहोत त्याकडे लक्ष जर दिलं तर नक्कीच चांगलं होईल, आहे की नाही? तर यातही तुमचं सहमत किंवा तुमचं मत नक्कीच कमेंट्समध्ये सांगाल. सूर्य, चंद्र आणि सत्य या तिन्ही गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाही. बरोबर आहे. आता कसं, जसं बघा, सूर्य दिवसभर राहतं, ठीक आहे. रात्रीला जरी अंधार झाला परत पुन्हा सकाळी निघतंच, ठीक आहे. त्यानंतर चंद्राचं 15-15 दिवसानंतर फुलमून म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतोच, ठीक आहे. तर
तो सुद्धा लपून राहू शकत नाही. आणि त्याच्यानंतर सत्य. मग हे सत्य कितीदा कितीदा लपू शकतं, आहे की नाही? तर त्यात जर समजा खोटं सांगणाऱ्याला 10दा जर तुम्ही विचारलं, एक 10 कशाला 2दा जरी विचारलं ना, तर त्याचं सत्य बाहेर निघतं, आहे की नाही? म्हणून सत्यही सुद्धा लपून राहू शकत नाही. कधी ना कधी उघडकीस येतं. लक्षात आलं? तर नक्कीच